किचन तडका गावरानमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कुळथाची जिलेबी किंवा शेंगोळे पण म्हटल्या जातं. त्यामध्ये घेतलं आहे कुळथाचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ. हे सर्व मिक्स करून घेऊ. कुळथाच्या पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. 7-8 मिरच्या ज्या लाल झालेल्या आहेत, थोडेसे हिरवा पण आहे, लाल पण आहे. इथं घेतला आहे लसूण, खूप सारा लसूण घालायचा आहे. हे सर्व मिक्सरमधून दळून घेऊ. त्यामध्ये मीठ पण टाकून घेऊ. दळलेली पेस्ट थोडीशी राहून देऊ फोडणीमध्ये टाकायला. मिरची चांगली मिक्स करून घेऊ पिठामध्ये. मग पाणी टाकून मळून घेऊ. पीठ मळताना जास्त पातळ पीठ मळायचं नाही आहे. आपलं पीठ मळणं झालं आहे. थोडंसं निबरच मळायचं असतं पीठ. पीठ निबर असलं म्हणजे जिलेबी चांगली वळता येते. कढई तापलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. मोहरी, जिरे, जे वाटलेलं वाटण होतं ते उरलेलं ते टाकू त्याच्यामध्ये. वाटण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. वाटलेली मिरची चांगली फ्राय केली का स्वाद त्याचा खूप छान येतो. त्यामुळे थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. पुन्हा ते सर्व चांगलं फ्राय करून घेऊ. कोथिंबीर थोडीशी फ्राय करून घेतलेलीच चांगली असते. नंतर फ्राय झालं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. दळताना आपण मीठ टाकलेलंच आहे, पण थोडंसं पुन्हा मीठ टाकून घेऊ. फोडणी आपली रेडी आहे. चला तर आता शेंगोळे वळून घेऊ, म्हणजे जिलेबी. पळपटावर असे बारीक बारीक लंबलचक वळून घ्यायचं आहेत. तुम्हाला जशी पाहिजे, जाडी मोठी, कोणी कोणी चकल्या करून पण टाकलं जातं. बारीक वळी म्हणजे ती पटकन शिजली पण जाते. इथं आपली एवढी सारी वळणं झाली आहेत. फोडणीच्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. त्यामध्ये आपण वळलेली शेंगोळे किंवा जिलेबी म्हणून टाकून देऊ. जेवढे वळलेले आहे तेवढे टाकून देऊ. बाकीचे नंतर टाकू, कारण ते पण शिजतील थोडे थोडे. सर्व जिलेबी वळणं झाले आहेत, ते पुन्हा शिजायला टाकून देऊ. जिलेबी टाकून झाल्यावर त्याला अलगद खालची वर अशी हलवून देऊ, म्हणजे असं तुटले जाणार नाही ते. बस. पिठामधून थोडासा गोळा ठेवायचा आहे, कारण आपण त्याचं पाणी बनवून घेऊ. ते पिठाचंच पाणी टाकायचं आहे. वतनं केवढं मोठं पाणी, त्याचा स्वाद चांगला येतो. दुसरं पीठ वापरल्याने स्वाद चांगला येत नाही जिलेबीचा. याने जिलेबी चवदार पण लागते आणि रसा पण घट्ट होतो. चला तर मग ते टाकून घेऊ जिलेबीमध्ये. ते पण चांगल्या प्रकारे शिजून निघेल. जिलेबीला चांगले हलवून देऊ, म्हणजे ते सर्व शिजले जाईल. जिलेबी आपली शिजत आली आहे. अजून 15-20 मिनटं शिजून देऊ. अजून जिलेबी आपली तयार झाली आहे. या सर्वांनी गावरान शेंगोळे खायला. तुम्ही पण नक्की ट्राय करा.